टेन्स शिका ते अगदी सोप्या पद्धतीने। तर नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, इंग्लिश ग्रामरच्या या सिरीजमध्ये डे 4च्या या व्हिडिओमध्ये तुमचे अगदी मनापासून स्वागत आहे। आज आपण टेन्स शिकणार आहोत जो इंग्लिश ग्रामरचा पाया आहे, ज्यामध्ये तुम्हाला दिलेले वाक्य हे एकूण 12 प्रकारात कशा प्रकारे कन्वर्ट करता येईल ते मी आज शिकवणार आहे। त्यामुळे खूप सोपं आहे पहा टेन्स। एकदा जर तुम्हाला हे टेन्स दिलेले वाक्य हे कोणत्याही टेन्समध्ये दिलेल्या 12 प्रकारांपैकी जसं की सिंपल प्रेझेंट टेन्समध्ये दिलेलं वाक्य कन्वर्ट करून लिहा, किंवा दिलेले वाक्य सिंपल फ्युचरमध्ये किंवा परफेक्ट फ्युचर टेन्समध्ये करून लिहा। हे अगदी तुम्ही 2 सेकंदात ते दिलेले वाक्य काय करू शकता, रूपांतर करू शकता। त्यामुळे टेन्स जर तुम्हाला परफेक्टच करायचं असेल तर तुम्ही योग्य ठिकाणी आला आहात। तर नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, ॲज सपोर्ट या चॅनलमध्ये तुमचे अगदी मनापासून स्वागत आहे। जर तुम्ही या चॅनलवरती नवीन असाल आणि या अगोदरचे व्हिडिओ जर तुम्ही पाहिला नसेल तर प्लेलिस्टमध्ये डे 1 टू डे 3 पर्यंतचे सर्व व्हिडिओ अपलोड केलेले आहेत, ते जाऊन तुम्ही आधी पाहू शकता। चला तर पाहूयात। या व्हिडिओमध्ये टेन्स आपण पाहणार आहोत, तर पाहूयात। टेन्स पहा म्हणजे काळ, त्याचे एकूण 3 प्रकार आहेत: वर्तमान काळ, भूतकाळ आणि भविष्यकाळ। प्रेझेंट टेन्समध्ये दिलेलं वाक्य हे प्रेझेंट टेन्समध्ये कसं आहे हे ओळखण्यासाठी पहा, सर्वात आधी तुम्हाला काय करायचं आहे तर त्याचे 4 प्रकार समजून घ्यायचे आहेत। दिलेले वाक्य हे एकूण कोणत्याही एका 4 प्रकारांपैकी आहे का ते आधी तुम्हाला समजून घ्यायचं आहे। पहिला आहे पहा सिंपल प्रेझेंट टेन्स म्हणजे साधा वर्तमान काळ। दिलेलं वाक्य हे साधा वर्तमान काळमध्ये आहे की नाही हे कसं ओळखायचं, तर इथं पाहू शकता वी प्ले क्रिकेट, तर आम्ही क्रिकेट खेळत आहे। तर इथं काय असणार आहे तर वी प्ले क्रिकेट, ह्यामध्ये प्ले हे मेन वर्ब आहे आणि त्याचा काय फर्स्ट फॉर्म, जो वर्बचा फर्स्ट फॉर्म हा सिंपल प्रेझेंट टेन्समध्ये असतो। जर तिथं शी असेल तर तिथं तुम्हाला मेन क्रियापदाला यस प्रत्यय लागत असतो। तर कसं होईल वाक्य पहा, शी प्लेज क्रिकेट, ही असेल तरी सुद्धा प्ले म्हणजे वर्बला यस प्रत्यय हा लागत असतो। ही प्लेज क्रिकेट। जर तिथे एखादं विशेष नाम असेल तर जसं की रोहित किंवा सचिन, तर सचिन प्लेज क्रिकेट। तर अशा प्रकारे सिंपल प्रेझेंट टेन्सची वाक्यरचना ही येणार आहे। दुसरा असणार आहे पहा कंटिन्युअस प्रेझेंट टेन्स म्हणजे अपूर्ण वर्तमान काळ। यामध्ये क्रिया अपूर्ण राहिलेली असते वर्तमानात, तर याची वाक्यरचना पहा, वी आर प्लेइंग अ क्रिकेट। तर यामध्ये आर हा हेल्प वर्ब लागणार आहे आणि तुमच्या मेन वर्बला आयएनजी प्रत्यय हा लागणार आहे। त्यानंतर इथं आय असेल तर कसं येणार आहे पहा, आय असेल तर एम हा हेल्प वर्ब लागतो आणि आहे असं तुमच्या जो मेन वर्ब असणार आहे म्हणजे प्ले, याला आयएनजी फॉर्म आणि आहे असं तुमचं कर्म हे लिहायचं आहे। तर वाक्य कशी येणार आहे पहा, वाक्यरचना आय असेल तर आय हा कर्ता वापरून आय एम प्लेइंग अ क्रिकेट। शी असेल तर इज हा हेल्प वर्ब लागणार आहे, शी इज अ प्लेइंग क्रिकेट। ही असेल तर कर्ता ही इज अ प्लेइंग क्रिकेट। त्यानंतर दे असेल तर दे आर प्लेइंग अ क्रिकेट। तर अशा प्रकारे वी आणि दे ला आर हा हेल्प वर्ब लागणार आहे आणि आय ला एम लागणार आहे आणि शी किंवा ही असेल तर इज हा काय लागणार आहे, हेल्प वर्ब लागणार आहे आणि मेन वर्बला आयएनजी प्रत्यय म्हणजेच प्रेझेंट पार्टिसिपल फॉर्म त्याचं काय करायचं आहे तुम्हाला तिथं घ्यायचं आहे। त्यानंतर पहा परफेक्ट प्रेझेंट टेन्स म्हणजेच पूर्ण वर्तमान काळ। यामध्ये वर्तमानात क्रिया पूर्ण झालेली असते, तर यामध्ये तुमचं हेल्प वर्ब हॅव लागणार आहे आणि तुमचं जे वर्ब असणार आहे त्याचा थर्ड फॉर्म म्हणजेच पास्ट पार्टिसिपल फॉर्म इथं पाहू शकता। प्लेचा पास्ट पार्टिसिपल फॉर्म काय आहे तर प्लेड हा तुम्हाला काय घ्यायचा आहे यामध्ये परफेक्ट प्रेझेंट टेन्समध्ये घ्यायचं आहे। वाक्यरचना कशी येते पहा, वी हॅव प्लेड क्रिकेट। जर तिथं आय हा करता असेल तर आय हॅव प्लेड क्रिकेट। शी असेल तर हॅज हे हेल्प वर्ब लागतं पहा, शी किंवा ही असेल तर किंवा कोणतंही विशेष नाम असेल तर जसं की सचिन, सचिन हॅज प्लेड क्रिकेट। किंवा तिथं एखादं मुलगीचं नाव गर्ल्स नाव घेऊया जसं की रोहिणी हॅज प्लेड क्रिकेट। त्यानंतर ही हॅज प्लेड क्रिकेट। आय असेल तर आय हॅव प्लेड क्रिकेट। तर खूप सोप्या पद्धतीनं दिलेलं वाक्य हे परफेक्ट प्रेझेंट टेन्समध्ये कन्वर्ट करायला तुम्हाला जमणार आहे। त्यानंतर पुढचा असणार आहे पहा परफेक्ट कंटिन्युअस प्रेझेंट टेन्स म्हणजेच
पूर्ण अपूर्ण वर्तमान काळ. यामध्ये पहा तुम्हाला हॅव सोबत बीन हा काय घ्यायचा आहे तर हेल्प वर्ब घ्यायचा आहे आणि मेन वर्बला आयएनजी प्रत्यय काय करायचा आहे तर तुम्हाला इथं लावायचं आहे. तर कंटिन्युअस प्रेझेंट टेन्स आणि परफेक्ट कंटिन्युअस प्रेझेंट टेन्समध्ये लक्षात ठेवायचं मेन वर्बचा आयएनजी प्रत्यय लावायचा आहे. जसं की प्ले असेल तर प्लेइंग येणार आहे, सिंग असेल तर सिंगिंग येणार आहे, त्यानंतर रीड असेल तर रीडिंग, वॉच असेल तर वॉच